रूप पाहतालो रूप पाहतालो रूप पाहतालो
हाती करावा हाती करावा हाती Thank you.
आयुष्य खातो आयुष्य माझी करावा विचार करावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे भुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण गुरुचरण ते नमस्कार अनुयाता ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ओम नमो अनुग्रह लादलो आणि चराचरी मी तो कला कुसरी काहीच नेने परंतु बोलतो वचने अति भाविक याच कारण तुमचा अनुग्रह लादलो आणि पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी तुम्हा साधू संतांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदे तुकाराम महाराज यांचा आहे आणि पहा आपल्या कार्यक्रमाचं आयोजन कारणाशिवाय कार्य घडत नाही म्हणून छबुबाई भाऊराव जाधव यांचा
4/1/25 त्यांना देव आज्ञा झाली आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा कार्यक्रम तुम्हा साधू संतांचा भेटीचा योग. मोठा मुलगा बापूराव जाधव, लहान मुलगा सुनील जाधव आणि मुलगी ललिता कल्याण भोसले आणि सून सुमन बापूराव जाधव, भाग्यश्री सुनीता सुनील जाधव असा हा त्यांचा परिवार आहे. आणि पहा, कार्यक्रमाचं जे नियोजन आहे, तुम्ही म्हणाल काही ही आनंदाची गोष्ट आहे का? हा, काही माणसांना असं वाटतं की आनंदाच्या क्षणी कीर्तन असतं, हा प्रसंग काय आहे, पण जगावर जो प्रसंग आहे तो काय, एकच प्रसंग आहे, जन्म मरणाचा. जगाला जे दुःख आहे ते एकच आहे, ते जन्म मरणाचं. आणि तो प्रसंग प्रत्येक जीवावर आहे आणि तो प्रसंग आपल्याला टाळण्यासाठीच हे कीर्तन प्रवचनाचं माध्यम आहे. कारण का, तर या कीर्तनामधून प्रवचनामधून आपल्याला काय केलं पाहिजे, भक्ती कशाला म्हणतात, संत कुणाला म्हणतात, आल्यानंतर आपल्याला इथं काय करायचंय हे आपल्याला त्या कीर्तनाद्वारे समजतं. आणि तसे सांगणारे कीर्तन असावं. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून पहा, आज या कीर्तनाला आपल्या शिवाजी महाराज यांनी आमंत्रित केल्यामुळं तुम्हा साधू संतांच्या दर्शनाचा योग आला. आपले शिवाजी महाराज आले आणि श्याम महाराज दुरंदे, आपले भरत महाराज चौरे, सगळे महाराज मंडळी येतात. आज बंडू महाराज जाधव आणि हे संस्थेची बालगोपाळक आप्पा महाराज कुटुळे संस्थेची मुले हे. आणि ही खरी भावी जीवनाचे वारकरी आहेत हे. कारण यांना हे संस्कार भेटले पाहिजेत की जन्माला आल्यानंतर काय केलं पाहिजे. हा, आपण अभिषेक महाराज आलेत, आपले मृदुंगमणी अभिषेक महाराज आणि पेटी मास्तर पांडुरंग महाराज. या सगळ्यांच्या सहकार्याने मी 2 शब्द साधू संतांच्या कृपेने मला जो अनुभव आला तो अनुभव मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पहा, तुकाराम महाराज म्हणतात, क्षणोक्षणी हाच करावा विचार आणि करावया पार भव सिंधू. क्षणोक्षणाला हाच विचार करायला सांगितले. मग कोणता विचार? हा, प्रत्येक जीव विचार करतो, पण सुटण्याचा का गुंतण्याचा विचार करायचा आपल्याला, पण सुटण्याचा का गुंतण्याचा हा आपल्याला कळत नाही. कारण का, तर प्रत्येक जीव विचार करतोय, हा, पण विचार कशाचा करतोय? प्रपंचाचा, देहाचा हा विचार आहे आपल्याला. आणि तो विचार खरा आहे का? हा, दररोज आपण हरिपाठात म्हणतो, हा, लटिका व्यवहार सर्व हा संसार आणि वाया येर झार हरिविन. तर हा संसार कसा आहे? लटका आहे. मग हे लटक आहे, त्याचा आपण विचार करतो का शाश्वताचा करतो? विचार जो आपला चालू आहे तो प्रपंचाबद्दलचा आहे का कशाचा आहे? हा, व आपल्याला भगवंतानी कशासाठी पाठवले? हा नरदेह आपल्याला कशासाठी मिळालाय? इथं आल्यानंतर आपल्याला करायचंय काय? आपण आलोत कुठून आणि जाणार कुठं याचा शोध लावायचा आहे. देश वेशेनो हे माझा मोठी
पैसा पोखरी दो काय गोरे म्हणता माझे पैसा पोखरी परदेश नाही कोणी अंधर पाऊल झालो परदेश नाही कोणी अंध पाऊल झाले असं दान मागायचंय भगवंताला. कारण का आपण आलोच कुठून आणि इथं आल्यानंतर करायचंय काय? आपण आलोत अव्यक्तातून. आपलं स्वरूप कसं आहे? अव्यक्त, निराकार, नाहीचा आकार आणि जेथून चराचर हरीशी भजे. मग इथं आल्यानंतर आपल्याला काय करायचंय? हा, कुठला विचार करायचा आहे? साधू संतांनी, तुकाराम महाराजांनी सांगितलं आपल्याला क्षणोक्षणी हाची करावा विचार. मग कुठला विचार करायचा आहे? तरायचा का बंधनात पडायचा? सुटायचा? सारा सार विचार करावो ठाऊठी सारा सार विचार करावो ठाऊठी सारा पूर्ण विचार करावो ठाऊठी सारा पूर्ण विचार करावो ठाऊठी राम धरा करते विठोबाने राम धरा करते विठोबाने नाम धरा करते विठोबाने दयाचा चिंतन संपाद दयाचा चिंतन संपाद राम धारा सखी ओ बाजी राम धारा सखी ओ बाजी राम धारा सखी ओ बाजी दया देते संपद दया देते संपद. पहा, चौरे महाराजांनी उत्कृष्ट प्रमाण दिलं की सारासार विचार, सार आणि आसार. सार काय आहे आणि आसार काय आहे याचा विचार करायचा आपल्याला. आपण विचार करतो पण आसाराचा करतो. आणि साधू संत म्हणतात सार आसार सारासार विचार करा उठा उठी आणि नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट अंतराल दुर्गट भव सिंधू. तरण्याचा उपाय सांगितलाय आपल्याला. हा, तर आपण तो तरण्याचा उपाय कुणाकडे भेटन आपल्याला? तो क्षणोक्षणी आपल्याला विचार करायचा आहे. सतत विचार करायचा आहे आपल्याला की आपण ह्या भवसागरातून कसं तरुण जाऊ शकतो. हा, मग त्याच्यासाठी ते तरुण जाण्यासाठी साधू संत अवताराला येतात. साधू संत तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. कारण ते तरले म्हणून आपल्याला तारायला आले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि आता उतरलो गुरु कृपे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी तरलो आणि ते मी तरलो म्हणून मी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्ट करण्यासाठी आले. म्हणून ते म्हणले ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगाला ब्रह्मविद्या चा सुकाळ व्हावा म्हणून साधू संतांचा अवतार आहे. पण तू माधराया कार
कारण उद्धराया जन जड जीवा. कारण साधू संतांचा अवतार त्याच्यासाठीच आहे. मग साधू संत अवताराला आले आणि साधू संत अवताराला आल्यानंतर आपल्याला उद्धरण्यासाठी ते आलेले आहेत. आणि ते आल्यानंतर ते आपल्याला काय करतात? संत गुरु आपल्या जीवनात आल्यानंतर काय करतात? कुणाला संत कुणाला म्हणायचं? आज झालाय वा लोकांचा सुळसुळाट. हा, पोटासाठी संत झाले कलित भूत, आयशी यांची करिता सेवन काय सुख होईल जीवा. हा, पोटासाठी झालेले संत त्यांना संत म्हणत नाही. कारण जो जाणेल भगवंत तया नाम बोलीचे संत शाश्वत आणि अशाश्वताचा निवडा करी. कारण जे शाश्वत आहे आणि अशाश्वताचा ते निवडा करून सांगतात आपल्याला. आणि ते फक्त आणि फक्त भगवंत आपल्याला भगवंत स्वरूप करण्यासाठी आलेले असतात. तेची संत तेची संत संत हे विठ्ठली, संत हे विठ्ठली, संत हे ज्यांचा हेत विठ्ठले नेनाती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी. ते स्मरणाशिवाय दुसरं टाना टोना काही अंगारे दुपारे देत नाहीत. आणि आजकाल जे पोटासाठी संत झालेले ते अंगारे दुपारे देते, गंडे दोरे देते. आणि समाज त्यांच्या पाठीमागे, समाज त्यांच्या पाठीमागे. पण संत काय करतात? तर ते ब्रह्मज्ञान देतात आपल्याला. आणि ते ब्रह्मज्ञान जीवाला कळणं गरजेचं आहे, ते मिळणं गरजेचं आहे. कारण येथ अविद्या नाशू हे स्थळ, तेने मोक्ष पादाना फळ. या दोहीशी केवळ साधन ज्ञान. म्हणून काया वाचा मने जो सेवक होईल याचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. कारण ते जर ज्ञान घेतलं तर ते निस्ता राजा नाही, तर स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. चक्रवर्ती राजा कुणाला म्हणतात? तर 1000 असे राजे असतील, त्यांचा जो नायक असतो तो चक्रवर्ती राजा असतो. आणि तसा चक्रवर्ती राजा माऊली म्हणतात गुरु मधुर
ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुमायसे मज पामर आहे काय थोरपण आणि पायीची वाहन पायी बरी. पहा, ज्ञानियांचे राजे होते कोण? ज्ञानोबाराय, महावैष्णव ज्ञानोबाराय राजे होते. आणि ते ज्ञान जर आपल्याला भेटलं तर आपण सुद्धा त्यांच्या स्वरूपात एकरूप होऊ शकतो आजही. म्हणून आपल्याला तसेच समर्थ सद्गुरू मिळाले पाहिजेत. आता संत गुरु हे आपल्याला पाहायला भेटतात, ते खरंच तसे आहेत का? संत कसे असावेत तर ब्रह्मनिष्ठ, क्षत्रिय आणि दयाळू असे संत लागतात. मग त्यांना त्या ब्रह्माचं ज्ञान पाहिजे. त्यांनी ते ब्रह्मज्ञान घेऊन भगवत स्वरूप झालेले पाहिजेत. आणि त्यांच्याकडं जे दायित्व आहे ते प्रत्येक त्यांच्याकडं जीव जो आलेला आहे त्याला ते भगवत स्वरूप करण्याची ताकद त्यांच्याकडे असते. कारण ज्ञानोबारायाने रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व तुझ्यांचा हरविला आणि जडमुडा उतरिले असे संत असतात आणि त्यांना सद्गुरू आपण त्यांना शरण गेलो पाहिजेत. कारण जो मज होय अनन्य शरण तयाचेच मी चुकवी जन्म मरण. या लागे त्यांना शरण जायचंय तसे सद्गुरू आपल्याला मिळाले पाहिजेत. पण आज जे आपल्याला दिसतात ते सोंगे छंदे काही देव जोडे आयशे नाही. कारण संतांचं सोंग केलंय आणि ते पोटासाठी फिरतात. त्याच्यातून आपल्याला सावध करण्यासाठी पहा म्हणतात की ओ नर कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा. ओ नर कच्चा बे कच्चा भूपत होकर प्रगट होवे जावे मथुरा काशी. भूपत होकर प्रगट होवे जावे मथुरा काशी. ब्रह्मरंध्र से प्राण निकले सत्य लोक कावाशी. फिर भी ओ नर कच्चा बे कच्चा, ओ नर कच्चा बे कच्चा. कुंडलिनी को खूब चढ़ावे ब्रह्मरंध्र ले जावे. कुंडलिनी को खूब चढ़ावे ब्रह्मरंध्र ले जावे. चलता है पानी के ऊपर मुँह बोले सो होवे. चलता है पानी के ऊपर मुँह बोले सो होवे. फिर भी वो नर कच्चा बे कच्चा नहीं गुरु का
बच्चा नर कच्चा बे कच्चा कहे मचिंदर सुन भाई गोरख तीनों पर जाना कहे मचिंदर सुन भाई गोरख तीनों पर जाना कृपा हुई जब सद्गुरु जी की आप अपन को छीना तो भी सोही सच्चा बे सच्चा नहीं तो नहीं गुरु का बच्चा वो नर कच्चा बे कच्चा कारण ते म्हणले कुंडलिनी को खूब चढ़ावे ब्रह्मरंध्र ले जावे चलता है पानी के ऊपर मुंह बोले सो होई असेच आपल्याला भेटतात ना आपण म्हणतो लय महान नाहीत गुरु लय मोठे गुरु इथं तरी सुद्धा ते म्हणतात माऊली म्हणतात वेद शास्त्र जाणीतले आगमी पूर्ण ज्ञान झाले पुराण मात्र ढांडोळीले पण आहे ते राहिले वेगळीची कारण किती जरी असला पंडित तरी सुद्धा माऊली म्हणतात की शब्द ब्रह्मे होशी आगळा मनशी न भिवू कळी काळा पण बोधे विन सुख सोहळा आहे तो जिवाळा वेगळाची या कारणे सद्गुरु नाथू जव मस्तकी ना ठेवू हातू तव निवृत्ती दासू असे वितू की निवांत केऊ होई कारण सद्गुरूचा हात आपल्या मस्तकावर पडल्याशिवाय आपलं समाधान होऊ शकत नाही आपल्याला निवांत आपण होऊ शकत नाही नवे तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा अनेकनो हे माझ्या मना हो का पंडित शहाणा म्हणून साधू संत म्हणतात घ्या रे आत्मसुख उघडा ज्ञानदृष्टी आणि या विन चावटी करूच नका कारण आत्मज्ञान आपल्याला प्राप्त पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला हा नरदेह दिलेला आहे भगवंताने आपल्याला हा नरदेह त्याच्यासाठी दिलाय आणि हा नरदेह इतका परम पावन आहे इतका महान आहे इतका किमतीचा आहे पण ते आपल्याला कळत नाही आपण ते नाशिवंत कमावण्यासाठी हा नरदेह अनमोल असलेला आपण खर्च करतो कारण कबीर महाराज म्हणतात नरदेह अनमोल है फिर से नहीं मिलेगा पका फल जो गिर पड़ा तो फिर से नहीं लगेगा ओम सोहम की लूट है लूटना है तो लूट ले जीवन का अंत आ गया प्राण जाएगा छूट के हाँ कधी करणार आपण नरदेह आपल्याला दिलाय कुणाचे 40 गेले कुणाचे 60 गेले कुणाचे 80 वर आले ते तरी काही काही आले असे गेले अल्पायुष्य मानवती
पहिले ते अर्ध रात्र खाई. कारण मनुष्याला सरासरी 100 वर्षाचं आयुष्य आहे आणि त्यातलं अर्ध झोपेत गेले. हा, आणि लहानपणात काही गेले, तरुणपणात काही गेले आणि म्हातारपणात काही चालले. म्हणून राम राम स्मरा आधी. राम राम कधी स्मरायला सांगितलंय? अगोदर. आणि आपण काय करतो? आम्ही परमार्थाला लागलो त्यावेळेस त्यांचे मित्र म्हणायचे, तुम्ही लईच लवकर लागले हो परमार्थाला, आपले मुलं बाळ संसार कधी करायचा? हा, मग त्याला काही वय आहे का? हा, मुलांना शाळेत घालायचंय, 6 वर्ष कंप्लीट झालं की त्याला शाळेत टाकायचे, पहिलीला घालायचे. हा, 21 वर्ष झालं की मुलाचं लग्न करायचे, आहे का नाही? 60 वर्ष झालं की रिटायर होतंय. हे जसं करायचं, हा, त्याला काही वय? तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तन. कारण नटे हरी कीर्तनात नटे हरी आणि नटे हरी कीर्तनात. मग इथं तरुणांची गरज आहे, तरुणांची गरज आहे इथं. कारण का? तर तरुणांनी जर ह्याच्याकडे लक्ष दिलं तर जे कुटाने वाढते ते वाढणार नाही बाबा, आहे का नाही? जे तरुण आहेत त्यांनी जर ह्याच्याकडे लक्ष दिलं, ही भावी पिढी आहे आपली तरुण संत मंडळींची, आणि असे खरोखर संस्कार लागायला पाहिजेत, अशी मुलं तयार व्हायला पाहिजेत, जेणेकरून ते संतांचं चरित्र काय ते पाहतील आणि त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतील. म्हणून नरदेहाला जर आपण आलोत, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, जे देवाची होऊ म्हणती ते होती, तरी चित्ती का न धरावे? या नरदेहाने आपल्याला देव होता येतं, देव. हा, पहा, आमच्यासारखे कीर्तनकार सांगतील, तुकाराम महाराजांनी असं केलं, नामदेव महाराजांनी तसं केलं. नामा म्हणे, तुका म्हणे, पण नगद्या तू काय म्हणे? तुझा अनुभव काय? हा, आपण नामदेव महाराज तोंडपाठ झाले, तो कीर्तन तोंडपाठ झालेत. कारण का? तर कीर्तनात फक्त कथा सांगतात, झाल्या गेलेल्या कथा सांगतात. हा, आणि कथा ऐकून जीवनातल्या व्यथा जाणार नाही. कारण कथा जर ऐकल्या, मी म्हणते तुकाराम महाराजांनी केलं ते संत पदाला गेले, नामदेव महाराजांनी जे केलं ते संत पदाला गेले, पण आता आम्ही नेमकं काय करायचं हे कोण सांगत नाही. मंथन करायला सांगितलंय. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. कारण त्या कथा ऐकून जीवनातल्या व्यथा जाणार नाहीत. आपण इथं आलोत कशासाठी हे आपण केलं पाहिजे. कशासाठी? तर नरदेह परम पावन, किंवा नरदेह येऊन करी स्वार्थ, मुख्य जाणी जे परमार्थ, आणि न होता ब्रह्मज्ञान श्वान सुकरा समान. पहा, साधू संत आपल्याला श्वान सुकराची उपमा देतात. आपल्याला जर ते ब्रह्मज्ञान प्राप्त नाही तर श्वान सुकरा समान ते म्हणतात. आणि पशुवत जिने जेवी लाजिरवाणी. हा, नरदेह परम पावन, नाथ महाराज म्हणतात, नरदेह परम पावन तरी तू साधी ब्रह्मज्ञान, आणि ब्रह्मज्ञाना वाचून वाया होत असे शीन.
जव ब्रह्मज्ञान प्राप्त नाही वाया देहत्व असून देही एका जनार्दनी ज्ञान आणि तेनेची होईल समाधान. तुम्ही म्हणणार मग ज्ञान म्हणजे नेमकं काय? हा, हे वाजवण्याचं ज्ञान का गायचं ज्ञान का इंजिनियर डॉक्टरचं ज्ञान? ज्ञान म्हणजे काय? हा, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणासी आपण या नाव बोली जे ज्ञान. शाश्वताचा अशाश्वताचा आपल्याला निवडा करता आलं पाहिजे. आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण कोण आहे ह्याचा आपण विचार केला पाहिजे आणि त्या शाश्वताचा आपल्याला निवडा करता आलं पाहिजे. ज्ञान आत्मज्ञान म्हणजे त्याला ज्ञान म्हणतात. हे जरी किती जरी सगळं ज्ञान असलं तरी सुद्धा ते कलागुणाचा भाग आहे. तो कलागुणाचा भाग आहे. पण जे आपल्याला ज्याच्यासाठी भगवंतानी हा जन्म दिलाय सुटण्यासाठी दिलाय. हे शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकलिया वर्म पुन्हा फेरा पडे. तो फेरा किती आहे? 84 लक्ष योनीचा फेरा आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मनुष्य देहाचा. या मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. किती वेळा जन्माया किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित म्हणून जीव भेला आणि शरण गेला. मग शरण कोण गेलं नाही हो? प्रत्येकाला विचारलं ना गुरु केले का तर ते म्हणतात हा गुरु केले. तर गुरु केल्यानंतर आपल्याला काय ज्ञान मिळालं पाहिजे? गुरुकडून आपल्याला काय भेटलं पाहिजे? अनुभव काय आला पाहिजे? गुरुकडे गेल्यानंतर आम्ही म्हणतो हा अनुभव आला आम्हाला सुद्धा. काय अनुभव आला? तर आमच्या विहिरीला पाणी लागलं, आमच्या मुलाचं लग्न होत नव्हतं ते झालं, आमच्या मुलीला मुलगा होत नव्हता तो झाला. हे अनुभव आहेत का संतांचे? हा, तुका मनेचा कोणी सांगे तुका म्हणायचा कोणी सांगे आणि माझा अनुभव आहे आगे. त्यांनी तो अनुभव घेतला आणि नंतर जगाला वाटला, आहे का नाही? आपण अनुभव कशाचाच घेतला नाही, पण आम्ही म्हणतो शेवी तो हा रस वाटी तो अनेका आणि घ्यारे होऊ नका रान भरी. हा, आपण कशाचा रस सेवन केलाय? हा, तो ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल पथ्य नाम विठोबाचे आणि अनेक वाचे नशी. कारण जे नाम आहे ते नामाने ते सद्गुरूकडून आपल्याला ब्रह्मनाम भेटलं पाहिजे आणि त्या नामाने आपला उद्धार होतो. कारण साजाचा अनुभव विश्वात
तत्वे मग देव तया जवळी आशे पापनाशे दर्शने. विश्वाच देव आहे. देव कुठे आहे? हा? विठ्ठल जाळी स्थळी विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. पहा, विठ्ठल सोडून देव सोडून रीता ठाव नाही उरला म्हणतात. ते अशी जागाच नाही का जिथं देव नाही. आणि जर समजा आम्ही विचारलंच अशा महाराजांना, बाबा तुमचं काय पॅकेज असेल ना त्याच्या दुप्पट देऊ आम्ही, पण आम्हाला देव भेटन का? आम्हाला आज देव भेटन का? ते काय म्हणतील बाबा? काय म्हणते बाळांनो? भेटन म्हणतील. भेटन म्हणतील असं एखाद्याने विचारले का? हा? ते म्हणतात देव आणि तुम्हाला, आम्हालाच नाही अजून, तुम्हाला कुठला? हा? त्याच्यासाठी लई करावं लागतं. आता लई तरी नेमकं काय करावं लागतं हेच कळत नाही. हा? साधू संत म्हणतात काही न लगे एक भावाची कारण, आणि तुका म्हणे आण विठोबाची, कारण देवाला काही लागत नाही. हा? देव आपणच आहोत. हा? पण आपला देव कुठे सांगू का? मंदिरात. आपण म्हणतो विठ्ठल जळी स्थळी भरला, पण आपला देव खराच देव आहे का? फक्त म्हणण्यापुरता आहे. बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात जेवून या कोण तृप्त झाला? हा? बोलण्याने हरी घेऊसे ना बापा, पण भक्तीची मापा येईल हातात. कारण बोलण्याने हरी सापडत नाही. कारण देव जो आहे आपण म्हणतो आहे का नाही, अनंत ब्रह्मांडे जयाच्या उदरी, तो माझे आंतरी आत्माराम. हा? देहात देवळात देव का देवात देऊळ? देवळात देव का देवात देऊळ? शोधून पाहे मूळ कैसे आहे. मूळ शोधू जाता मुळीच आपण, ऐशी आहे खून अनुभवाची. म्हणून ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणा आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी. कारण तो जो अनंत ब्रह्मांड नायक आहे ना, तो आपल्याच पाशी. हा? आमची जनाबाई कुठं संस्थेत शिकली नाही, काहीच नाही. तिला विचारलं देव कुठे, तर ती सांगते हो देव हे देव हे देव
देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. पण आपला देव सांगू का, आपला देव मंदिरातला. आपण तयार नाही. आपल्याला एखादं मूर्ख म्हणलं ना तर आपल्याला वाटतंय खरंच मी मूर्ख आहे का काय, ते पटतंय आपल्याला. पण आपल्याला देव म्हणलेलं पटत नाही. कारण तुम्ही मला सांगा, जे मंदिर जे बांधलंय ते कुणी बांधलंय? मनुष्याने, आहे का नाही? आणि मंदिरातली जी मूर्ती घडवली ती कुणी घडवली? मनुष्याने घडवली. त्याची प्राणप्रतिष्ठा कुणी केली? मनुष्याने केली. त्याला दररोज आंघोळ कोण घालतं? त्याची आरती कोण करतं? त्याला नैवेद्य कोण दाखवतं? मनुष्य, आहे का नाही? आणि मग नेमका देव काय करतो? देवाला आंघोळ करता येत नाही, देवाने हाताने खाता बी येत नाही. हां, मग नेमका देव काय करतो? हां, ते जे आहे ते सगळं मनुष्याने केलं आहे का नाही? आणि जे मनुष्य आहे, ही जी मूर्ती आहे तुम्हा आपल्या सगळ्यांची, ही जी मूर्ती आहे ती कुणी घडवली? हां, ही मूर्ती कोणी घडवली? देवाने, आहे का नाही? देहातल्या देवाचा दरवाजा उघडायचा आहे आपल्याला, ते देवाचा नाही, ह्या देवाचा दरवाजा उघडायचा आहे आपल्याला. आणि मग ही जी मूर्ती आहे ती भगवंतानी घडवलेली. मग भगवंतानी घडवलेली जी मूर्ती ती खरी का माणसाने बनवलेली खरी? देवाने घडवलेली खरी. मग देवाने घडवलेली मूर्ती ही खरी आहे, पण तिला आपण देव मानतो का? आणि हेच फक्त संत येऊन आपल्याला सांगतात की धरा बळकट भाव तुम्हापाशी आहे देव, कारे हिंडता रानोराणी तुसा संतांशी जाऊनी. थोर संतांचा महिमा आला बहुतांच्या कामा, कारे हिंडता रानोराणी. तुका म्हणे कैसे आदळे हे जन, तुका म्हणे कैसे आदळे हे जन, का म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी. देवाला तुकाराम महाराज विसरून गेले म्हणतात म्हणल्यावर खोटा बी देव आहेत काय? शंका आहे ना. खरा देव त्यांनी सांगितलं विसरून गेले म्हणल्यावर खोटा देव नक्कीच आहे. मग आपण आपलं पाहायचं की आपण खऱ्या देवाची भक्ती करतो का खोट्या देवाची? हां, खरा देव जो आहे तो आपणच येतं. कारण सद्गुरूला शरण गेल्यानंतर ते आपल्याला तूच देव आहेस, तेच तू आहेस या ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात आपल्याला. कारण ते ब्रह्मज्ञान जो आहे, महावाक्याचा उपदेश भला, त्याचा जप नाही बोलिला, ते तिचा विचारच केला पाहिजे साधके. तिथला विचार केला पाहिजे आपण. आपला नुसता जप चाललाय, आमचा काय चाललाय? जप चाललाय. आणि ते जप करू नये असं नाही, पण आपण देवस्वरूप झालो पाहिजे. तुकाराम महाराज
देव पाहावयाशी गेले, देवाची देवाची होऊन गेले. ते देव झाले, आपण होऊ शकत नाही का? हा, त्या सद्गुरूला जर शरण गेला आपण तर सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी आपणा सारखे करीती तात्काळ आणि नाही काळ वेळ तयाला. कारण ते आपणासारखं करतात म्हणून हा विचार जो आहे तो आपल्याला विचार करायचा आहे. जन्माला आलोत ना इथं नरदेहाला आपण आलोत ना तर हा विचार करायचा आहे. कोणचा? तर सुटण्याचा विचार करायचा आहे. क्षणी हाते करावा विचार, क्षणी हाते करावा विचार, क्षणी हाते करावा तुकाराम महाराज म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार, अंतरावया पार भव सिंधू. तुम्ही म्हणताना पुरत पाठीमागच येऊन गेले, त्याच्यात नाही आम्ही वाहून गेलो, त्यात नाही आम्ही बुडालो, आहे का नाही? पण तरावया पार भव सिंधू, ही जो भव सिंधू आहे. आता मुलं शाळेत जातात, तुम्ही पण शिकलेले, तर कुठल्या नकाशात आहे भव सिंधू? भवसिंधू कुठल्या नकाशात नाही, पण हा भवसिंधू कुणाला दिसत नाही आणि त्याच्यात प्रत्येक जण बुडाल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याच्यातून आपल्याला तरायचंय. तर त्याच्यासाठी तरण्यासाठी आपल्याला ते सद्गुरूकडे गेल्यानंतर साधन देतात. त्याच्यातून ह्या भवसागरातून तरण्यासाठी आपल्याला सद्गुरू साधन देतात. ते साधन म्हणजे नाम तारक हे थोर, नाम नामे तारिले अपार. म्हणून पहा, साधू संत म्हणतात की नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले आणि मुक्त केले राक्षसा. म्हणून ते नाम आपल्याला त्या संतांकडून भेटलं पाहिजे. आणि नामात आणि नावात जमीन आसमानाचा फरक आहे. आम्ही नावालाच नाम म्हणायला आणि म्हणतात सगळे महाराज लोक सांगतात नामस्मरण करा, नामस्मरण करा. अरे नामस्मरण करायचंय, पण ते नाम तर नको का माहिती? नाम कशाला
म्हणतात जे अनादी कालापासून तत्वज्ञान चालत आलेले, जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते निर्माण नव्हती. त्यावेळेस ब्रह्मदेवाला विष्णू भगवंतानी हंस रूपाने उपदेश करून तो ब्रह्मदेव तयार केला. ब्रह्मदेव सृष्टीवर आले आणि त्या ब्रह्मदेवाला सुद्धा मी कशासाठी आलोय, कुठून आलोय आणि काय करायचंय हे कळत नव्हतं. पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गाविरोत्तमा, वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता, ना सृष्टी करू शके ना मज ईश्वरा ते ओळखे, तो थोरू केला एके नामे जेणे. कारण त्या ब्रह्मदेवाला सुद्धा सृष्टी उत्पन्न करण्याची जी शक्ती आहे ती त्या नामामुळे आली. आणि त्या ब्रह्मदेवाला नाम तुझे रे, नाम तुझे रे पहा, ते नाम घेतल्यानंतर काय होतं? प्रमाण दिलं महाराजांनी, नाम तुझे नारायणा, थोडी पाषाणाला पाना. नाम घेतल्याबरोबर पाषाणाला पाना फुटतो म्हणतात. तुम्ही आम्हाला फुटलं का हो पाना? आपण मी नामस्मरण करतो. नाम कशाला म्हणतात हेच माहिती नाही, त्याच्यामुळं आपल्याला पाना फुटत नाही. आणि तो जो पाना फुटायचा आहे ना, त्याच्यासाठी आपल्याला गुरुमुखातून ते महावाक्याचा उपदेश भेटला पाहिजे. आणि ते भेटल्यानंतर आपल्याला तो पाना फुटतो. आणि तो पाना जर फुटायचा आहे आपल्याला, तर ते पाना फुटण्यासाठी आपल्याला अगोदर आई व्हावं लागतं. त्याच्याशिवाय पाना फुटत नाही. कारण आपण किती जरी जावाच्या मुलावर प्रेम केलं, बहिणीसारख्या, आणि हे आपलंच आहे घर असं समजून मी आज उघड बोलते की जो पाना फुटायचा आहे तो आपल्या जावाच्या मुलावर जर आपण किती प्रेम केलं म्हणून आपल्याला पाना फुटन का? नाही. कारण पाना फुटण्यासाठी आपल्या उदरातून बाळाने जन्म घ्यावा लागतो, तेव्हा आपल्याला पाना फुटतो. तसा बोध आपल्याला बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावागा, झाली संध्या संदेह माझा गेला, आणि आत्मा राम हृदय प्रगटला. त्याच्याशिवाय तो भगवंत हृदयात प्रगट होत नाही. आणि तो जर भगवंत हृदयात आज प्रगट होत असेल तर त्याला बाबा नाव ठेवतात. आमच्यासारखी आम्ही तर काहीच नाही समजा, पण मोठी मोठी त्याला नाव ठेवतात. कारण का? तर ते म्हणतात असलं कुठं आम्ही पाहिलंच नाही. ज्या वेळेस कृष्ण भगवंताला आक्रूर घेऊन चालला होता त्यावेळेस गवळणींची काय स्थिती झाली होती? गवळणी गडाबडा लोळत होत्या, है का नाही? आणि त्यांच्या अश्रूने धरणी भिजली होती, है का नाही? ती गवळणींची स्थिती झाली होती. कशामुळं? देवामुळं. आणि आज जर आपल्याला ती स्थिती होत असेल
स्थिती व्हायला पाहिजे का न व्हायला पाहिजे. परमार्थ हा चालीचा नाही, रीतीचा आहे. आणि रीत कळली पाहिजे आपल्याला, रीत कळली पाहिजे. आपल्या ऊसाची जर साखर व्हावं वाटत असन तर त्याला कारखान्यातच जावं लागेल. तो जर ऊस आपला कारखान्याला नेता नेता रोडवर पडला आणि तो ऊस आहे त्याच्यात साखर बी आहे पण तो फॅक्टरीत गेल्याशिवाय निघत नाही. तसं तो जर ऊस आपला रस्त्यावर पडला आणि गाई म्हशी आल्या आणि तो ऊस खाल्ला तर दुसऱ्या दिवशी साखरच आहे ना. हां, त्याची दुसऱ्या दिवशी साखर होती का? नाही. मग ऊसाची साखर होती पण त्याला फॅक्टरीत जावं लागतं. तसं आपल्या हृदयातला देव आपल्याला जाणून घेण्यासाठी, प्रगट होण्यासाठी आपल्याला तशा संतांना शरण जावं लागतं. आणि ते संत बहु अवघड आहे संत भेटी. चंद्र अमृत सुखी शिव ब्रह्म चंद्र अमृत सुखे शेववेल आस्था जाता रवी धरवेल बाह्य सागर हेरा तरवेल परी त्या साधूची भेटी न होईल गा. आशे आयशे कैश्यानी भेटती ते साधू. कारण ते संत भेटू शकतात पण ओळखणं अवघड आहे. कारण ते ओळखणं अवघड आहे. कारण ते ओळखू येत नाहीत. कशामुळे येत नाहीत? कारण त्यांचं जे खरे संत असतात ना, खरे संत त्यांचा डामडौल नसतो. ते कधी फोकसमध्ये नसतात. खरे जे संत आहेत त्यांचे काही अशा गाड्या घोड्या मठ तट असं काही नसतं. कारण ज्ञानेश्वर महाराजांना, तुकाराम महाराजांना होतं का काही? ज्ञानेश्वर महाराजांना आणि आजकालचे संत आहेत ना, आपण त्यांना मोठे गुरु मोठे संत म्हणतो की ते म्हणतात त्यांनी 5 वर्ष झालं 4 वर्ष झालं फक्त पाणी सेवन करतात, अन्न सेवन करत नाहीत. आणि आम्ही त्यांच्या मागं जत्रा आमची आहे का नाही? हां, जर अन्न न खाता जर संत होता आला असतं तर माऊलीने मधुकरी मागून खाल्लीच नसती. माऊलीने मागितली ना मधुकरी. हां, देवाला फक्त आपल्या अंतकरणातला भाव लागतो आणि ते संत आपल्याला तो भाव अंतकरणात उत्पन्न करून देतात. कारण भावे विना देव भावाचा भुकेला आणि हाच दुष्काळ तयाला. देव फक्त भावाने आकळता येतो. भाव बळे आकळे एरवी नाकळे आणि करतळी आवळे तैसा हरी. शुद्ध करोनिया चित्त तुझं व्हावा आहे देव तरी हाच सुलभ उपाय. ह्या उपायाने जर आपण गेलो तर आजही आपल्याला देव होता येतं.
देव होता येतं, पण आपल्याला तसे समर्थ सद्गुरू भेटले पाहिजेत. आणि देव जो आहे ती आपली कल्पना आहे. आपली जी कल्पना देव असाच आहे, देव तसाच आहे. खरा जो देव आहे, साधू संतांना जो देव मान्य आहे, तो देव कसा आहे? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार देवा तूची रघुराया, मै गुलाम मै गुलाम तेरा. कारण देव कसा आहे? देवाला रंग नाही, रूप नाही, गाव नाही, काहीच नाही देवाला. हा, आणि आपली जी भक्ती चालली ती कुणाची चालली? मग आकाराच्या देवाची चालली का निराकाराच्या? हा, आपल्या आकाराच्या देवाची चालली म्हणून मेळ बसत नाही, म्हणून आपण देव स्वरूप होत नाही. जर त्या निराकारात देवाची जर आपण भक्ती केली तर आपण ते देव स्वरूप होऊ शकतो. मग निराकार देव कोणचा आहे? माऊली म्हणतात की देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी, निज देव नेनशी मुळी कोण, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोटे काही, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, आणि अखंडित सेवा करा त्याची. माऊलीने कुठला देव सांगितलाय? आत्मा हाच देव सांगितलाय. मग त्या आत्म्याची आपण देव भक्ती करतोय का? नाही. जर त्या आत्म्याची भक्ती केली तर आपण आत्मस्वरूपाला प्राप्त होऊ शकतो, आत्मस्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. पण आपली जी भक्ती ती आकाराच्या देवाची चालली. कारण पहा, दासबोधात रामदास स्वामी म्हणतात, ब्रह्मयाने सकळ निर्मिले, ब्रह्मासी कोणी निर्माण केले? हा, आपला देव शोधण्याचं चालले, आपण आकाराच्या देवाकडे चाललो. ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली, पण ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केले? विष्णूने विश्व पाळिले, परी विष्णूशी पाळिता कोण? रुद्र विश्व संहार करिता, परी रुद्राशी कोण संहारिता? कोण काळाचा नियता कळाला पाहिजे. ब्रह्म विष्णू आणि हर, त्याशी निर्मिता तोची थोर, आणि तो ओळखावा परमेश्वर नाना यत्न करून. कारण अनेक सायास करून आपल्याला तो देव ओळखून घ्यायचा. कोण काळाचा नियत आहे? तो ब्रह्मा विष्णू आणि हर हे ज्यांनी निर्माण केले तो खरा देव. आणि तो देव ठाई पडेना तरीच यमयातना चुकेना. कारण आपल्याला ह्या यमाच्या तावडीतून सुटायचंय, आपल्याला ह्याच्यातून जन्म मरणाच्या राहाटीतून सुटायचंय. म्हणून आपल्याला हा देह भेटलाय. आणि हा जो देह आहे, ह्या देहानेच फक्त आपण तो परमात्मा साध्य करू शकतो. कारण इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपस्ताच मरती. कारण हा जो विश्वाच देव आहे, देव कुठे आहे? हा, विठ्ठल जाळी जाळी विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, तो म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. पहा, विठ्ठल सोडून देव सोडून रीता ठाव नाही उरला म्हणतात. ते अशी जागाच नाही का जिथं देव नाही. आणि जर समजा आम्ही विचारलंच अशा महाराजांना, बाबा
तुमचं काय पॅकेज असेल ना त्याच्या दुप्पट देऊ आम्ही, पण आम्हाला देव भेटन का? हं? आम्हाला आज देव भेटन का? ते काय म्हणते बाबा, काय म्हणते बाळांनो? भेटन म्हणतील, भेटन म्हणतील असं एखाद्याने विचारले का? हा, ते म्हणतात देव आणि तुम्हाला, आम्हालाच नाही अजून, तुम्हाला कुठला? हा, त्याच्यासाठी लई करावं लागतं. आता लई तरी नेमकं काय करावं लागतं हेच कळत नाही. हा, साधू संत म्हणतात काही न लगे एक भावाची कारण, आणि तुका म्हणे आण विठोबाची, कारण देवाला काही लागत नाही. हा, देव आपणच आहोत. हा, पण आपला देव कुठेही सांगू का? मंदिरात. आपण म्हणतो विठ्ठल जळी स्थळी भरला, पण आपला देव खराच देव आहे का? फक्त म्हणण्यापुरता आहे. बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात जेवून या कोण तृप्त झाला? हा, बोलण्याने हरी घेऊसे ना बापा, पण भक्तीची मापा येईल हातात. कारण बोलण्याने हरी सापडत नाही. कारण देव जो आहे, आपण म्हणतो आणि येथे मनुष्याचे काय आहे? कारण देह जाणार जाणार आणि अशी काळोखा खाणार. म्हणून अभंगाच्या नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान. आपल्याला सावध व्हायला सांगितले. कारण घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. कारण क्षण भंगूर नाही भरवसा, फारे सावध तोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल भासा, आणि पुढे हुशार थोर आहे वळसावा. म्हणून राम राम स्मरा आधी आधी सगळं झाल्यावर करू. हा, सगळं झाल्यावर करू असं आपल्याला वाटतंय. कारण इथं क्षणाचा सुद्धा आपला भरोसा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. कारण ह्या देहाचा भरोसा नाही. हा देह घडी घडी
काळाच्या तावडीत जातोय. पहा जसं माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय की सापाने बेडूक गिळलाय, सापाने बेडूक अर्धा गिळलाय आणि अर्धा तोंडाकडून बाहेर राहिलाय. तर त्या बेडकासमोर माशी आली तर तो बेडूक माशी वेटाळतो. तसं आपलं चाललंय. हे उदाहरण आपल्याला त्याच्यासाठी दिलंय. म्हणून घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश हा नाशिवंत देह, जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून त्या संतांना शरण जायचं. अभंगाचं 3रं चरण. संताचा मागाने धरावी आवाज, संताचा तातडी परमार्थाची. कारण पहा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की या मृत्यू लोकात जरी अर्जुना तू जन्माला असेल ना तरी झडझडोनी वाहिला निघ, हे भक्तीचे वाटे लाग, जिया तू पावसी अभ्यंग निज धाम माझे. म्हणून पहा कल करने करो सो आज, आज करे सो अब, निकल जाएगा स्वास्थ्य करेगा कब. म्हणून परमार्थाची तातडी करा, अशा संतांना शरण जा. कारण आपला भरोसा नाही. क्षणोक्षणी हाच विचार करायचा आहे आपल्याला की तरावया पार भव सिंधू. कारण आपला ठरलेला वेळ नाही. इथं कीर्तनाचा वेळ ठरलेला आहे, पण आपला जाण्याची वेळ ठरली, पण ती फक्त आपल्याला माहीत नाही. म्हणून आपल्याला उद्या करायचं ते आज करा, आज करायचं ते आत्ता करा. कारण घडीचा भरोसा नाही. आपल्याला हा सुंदर नरदेह मिळाला तर या नरदेहाने आपल्या जीवनाचं आपण सोनं करून घेऊ शकतो. आजही तुकाराम महाराज जसे झाले, नामदेवराय जसे झाले, तसे आज मुक्ताबाई, जनाबाई ह्या जशा संत पदाला गेल्या, देवस्वरूप झाल्या, तसे आपण सुद्धा आज देवस्वरूप होऊ शकतो. तसे संत आपल्याला जर भेटले तर ते आपल्याला देवस्वरूप करतात. पण आपलं काय झालंय, आपलं सगळं काही चाललंय पण आपल्या मनाच्या मार्गाने चालले. म्हणून नाथ महाराज म्हणतात, करा रे बापानो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका, जेणे नोहे जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. मग काय साधन आहे तर साधनाचे सार मंत्र बीज हरी आणि आत्मतत्व धरी तोची एक. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडे. ते नाम आपल्याला भेटलं पाहिजे संतांकडून आणि त्या नामाने आपला जीवनाचा
सोनं होणार आहे. म्हणून एका जनार्दनी न घ्यावा संशय आणि निश्चयाशी होय हरिरूप. नाथ महाराज म्हणते तुम्ही संशयच घेऊ नका, तुम्ही निश्चयाने हरिरूप आज ह्या घडीला होऊ शकतात. पण तशा संतांना तुम्ही शरण गेलात तर, आणि तसे संत आजही आहेत. आपल्याला देव स्वरूप करणारे तसे संत आजही आहेत. पण आपल्याला आणि त्यांची कदाचित भेट झाली नसेल, आणि झाली असेल तर आपण त्यांना संतच आहेत असं ओळखू शकत नाहीत, ओळखीत नाहीत. म्हणून आपल्याला, कारण ते संत जे असतात ना, चातुर्य लपवी महत्व हरवी आणि विषय पण मिरवी आवडोनी, ते असे फोकसमध्ये नसतात. ते जे गुह्य ज्ञान आहे, लोपले ज्ञान जगी हित नेना ते कोणी. म्हणून अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी. ते लोपलेलं ज्ञान जगाला कळण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार आहे, आणि ते ज्ञान त्यांनी प्रगट करून दिलं, आणि त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. म्हणून त्या भगवंताला एकदा आपण शरण जाऊ. पहा, आपण महिला म्हणत होतो आहे का नाही, चुलीवर स्वयंपाक करत होतो. त्याच्यात आपल्याला चुलीला दूर झाल्यावर आपल्याला साधन दिलेले काय, चुलीला दूर झाला तर साधन काय होतं आपल्याला, फुकारी होती. आणि त्या फुकारीने आपल्याला दूर झाल्यानंतर फुकायला सांगितले, आणि ते फुकल्यानंतर मग जाळ लागणार आहे आणि आपला स्वयंपाक होणार आहे. पण ह्या जे कलियुगामध्ये जे भक्तीचा, अज्ञानाचा, इस्टेटीचा, धनसंपत्तीचा जो धूर आहे तो आपल्या डोळ्यात जाऊ देऊ नका. कारण तो धूर आपल्या डोळ्यात गेल्यानंतर आपल्याला जो परमात्मा आहे तो दिसू शकत नाही त्या धुरामुळं. म्हणून तुकाराम महाराज
क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भुव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू ह्या लोकांच्या व्यवहाराकडे तुम्ही लक्ष देऊ नका. हा जो सगळा आहे नाशिवंताचा खेळ आहे आणि त्या नाशिवंतातून आपल्याला तो भगवंत प्राप्त करून घ्यायचा. तो भगवंत नाशिवंत देह जाणार सकळन आयुष्य खातो काळ सावधान म्हणून ह्याच्यात आपल्याला सावध व्हायला सांगितलंय. आणि कीर्तन प्रवचन ही करमणुकीची गोष्ट नाही. कीर्तन प्रवचन ही दिल बैलाने की बात नाही तर हिथं फैसला आहे. आपल्या जीवन जन्म मरणाचा फैसला आहे. आणि ह्या जन्म मरणाचे जसं म्हणतात ना संत ऋण सद्गुरू ऋण मातृ ऋण आणि पितृ ऋण हे जे ऋण आपल्याला फेडायचे असतात ना तर ते ह्या अशा कार्यक्रमाने आपलं ते गेलेले सुद्धा उतरून निघतात. कारण का तर ते म्हणतात पिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कारण त्यांनी हा जो उपक्रम राबवला वेळ बर कारण तो जो उपक्रम राबवला त्याच्यामुळं तुमच्या गावाला येण्याचा योग आला. आणि पहा असे साथ देणारे असल्यावर सगळे महाराज मंडळी तरी त्याच्या पुढं मी लेकरू काय सांगणार. पण माझा पेपर तपासायला त्यांच्याकडे दिलाय समजायचं. कारण साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी बोलविता धनी वेगळाची. कारण तुमच्या मुलीप्रमाणे मी आणि काही चुकलं असेल तर माझ्या प्रकृतीचा दोष असं समजा आणि ते माझं मला परत करा. पण जे चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूंचा आहे. त्या सद्गुरूंचा जो मला अनुभव आला तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. माझा काही अभ्यास नाही. मी कुठं संस्थेत शिकलेली नाही. कारण पण माझ्यावर जी संत कृपा झाली आणि इमारत फळाली हा ती संतांची कृपा माझ्यावर झाली. आणि ते जे अनुभव आला तो मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम केले. म्हणून प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती बोल जरी गंगावती स्वीकारार्थी. असे साधू संत सगळे आले आणि त्यांनी ही साथ दिली. त्याच्यामुळं आपले मृदुंगमणी त्यांनी पण उत्कृष्ट साथ दिले. आमचे पेटी मास्तर आणि ही गायक वृंद सगळे हे संस्थेची मुलं यांनी सगळ्यांनी. आणि तुम्ही म्हणता आम्ही काय केलंय तर तुम्ही सुद्धा प्रभू तुम्ही वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते म्हणून झालेली सेवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर
भगवान वाहिनी ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज गोसाई बाबा की जय.